नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 28 फेब्रुवारी 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर बघा, आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. NGO दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? B 27 फेब्रुवारी रोजी. तर बघा, जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी गैरसरकारी संस्थांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी दरवर्षी आपण काय करतो? 27 फेब्रुवारीला जागतिक NGO दिन जो आहे तो साजरा करतोय. आता हा दिवस जो आहे तो मानवतावादी मदत आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रात NGOंच्या भूमिकेवरती प्रकाश टाकण्यासाठी एक व्यासपीठ जे आहे ते प्रदान करतो. आता आणखीन काही महत्त्वाचे दिवस फेब्रुवारी महिन्यातील आपण पाहूयात. बघा, 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दल दिन साजरा करतोय. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ प्रदेश दिन. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन आणि आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन. 7 फेब्रुवारीला राष्ट्रीय एड्स जागरूकता दिन महत्त्वाचा आहे, विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर 10 फेब्रुवारीला जागतिक डाळी दिन. 11 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतोय. त्याच्यानंतर 12 फेब्रुवारीला डार्विन दिन साजरा करतोय. 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन, त्याचबरोबर राष्ट्रीय महिला दिन. 14 फेब्रुवारीला जागतिक जन्मजात हृदयदोष दिन. 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन. 16 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय बदाम दिन. 17 फेब्रुवारीला जागतिक मानवी आत्मा दिन, त्याचबरोबर जागतिक पर्यटन लवचिकता दिन साजरा करतोय. आणि 19 फेब्रुवारीला जागतिक मानवी विज्ञान दिन जो आहे तो साजरा करतोय. तर हे काही फेब्रुवारी महिन्यातील इम्पॉर्टंट डेज आहेत, तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, अलीकडेच इंस्टाग्रामवरती 100 दशलक्ष फॉलोअर्स असलेले पहिले जागतिक नेते कोण बनलेले आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क नरेंद्र मोदी. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडेच इंस्टाग्रामवरती 100 दशलक्ष फॉलोअर्स असलेले पहिले जागतिक नेते बनलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यात PM श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री श्री शाळा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? B हरियाणा. तर बघा, हरियाणा सरकारनं काय केलेलं आहे? केंद्र सरकारच्या PM श्री स्कूल योजनेच्या धर्तीवरती राज्यात मुख्यमंत्री श्री शाळा सुरू केलेली आहे. आणि याची घोषणा जी आहे ती कोणी केलेली आहे? राज्याचे शिक्षण मंत्री महिपाल धांडा यांनी केलेली आहे. आता या ज्या नवीन शाळा आहेत त्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEच्या धर्तीवरती आधारित असतील आणि राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे उद्दिष्ट त्यांनी हे पुढे ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हरियाणाबद्दल आणखीन महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर बघा, हरियाणाने 72वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 जिंकलेली आहे. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा जो आहे तो कुठे आयोजित करण्यात आलेला होता? फरीदाबादमध्ये. हरियाणा कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026च्या पहिल्या हंगामाचं देखील आयोजन करणार आहे हरियाणा. त्याच्यानंतर बघा, भारतातील पहिली हायड्रोजन चलित ट्रेन हरियाणामध्ये धावणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा, झांसी हा हरियाणाचा 23वा जिल्हा बनलेला आहे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेसवरून राफेल जेट उड्डाण केलेलं आहे. त्याचबरोबर भारतातील पहिलं QR आधारित ट्रॅफिक चलन पेमेंट क्यूग्राममध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, रस्ते अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी नागरिकांसाठी राहवीर योजना अलीकडेच कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर ही जी राहवीर योजना आहे ती अलीकडेच दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क दिल्ली.
बघा, या योजनेअंतर्गत गंभीर जखमी झालेल्या रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणाऱ्या नागरिकांना 25,000 रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. आता दिल्लीबद्दल आणखीन महत्त्वाचं बघायचं झालं तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या तक्रारींसाठी जनसुनवाई पोर्टल सुरू केलेलं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी 51 आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं उद्घाटन देखील केलेलं आहे. तर दिल्ली सरकारने लखपती बिटिया योजना देखील सुरू केलेली आहे. आता अशोक कुमार हे दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी बनलेले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन शास्त्र देखील सुरू केलेलं आहे. आणि दिल्लीमध्ये भारतातील पहिलं AI चलित शालेय मॉडेलचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाला निवडलेले आहे असं तुम्हाला विचारलं. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, सचिन तेंडुलकर. तर बघा, जागतिक क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांना UN काय केलेलं आहे? ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून निवडलेलं आहे. आणि या नियुक्तीसह ते जागतिक स्तरावरती सुरक्षित रस्त्यांसाठी जागरूकता निर्माण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या गटात सामील देखील झालेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, अलीकडेच यकृत प्रत्यारोपण युनिट आणि रोबोटिक सर्जरीचे उद्घाटन कुठे झाले आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी, एम्स भुवनेश्वर या ठिकाणी. तर आरोग्यमंत्री जे आहेत JP नड्डा यांनी एम्स भुवनेश्वर, जे की कुठे आहे? उडीसामध्ये आहे, पहिल्या व्यापक यकृत प्रत्यारोपण युनिट आणि रोबोटिक सर्जरी सिस्टीमचे व्हर्च्युअल उद्घाटन केलेले आहे, जे पूर्वी भारतासाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा मानलेलं जातं. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या देशाने अलीकडेच प्रदूषण कमी करण्यासाठी झिरो प्राईज सुरू केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, भारत. तर आता बघा, भारतानं काय केलेलं आहे? हवा, पाणी आणि जमीन प्रदूषणात घट सिद्ध करणाऱ्या उपक्रमांना मान्यता देण्यासाठी पहिलाच निकाल आधारित पर्यावरण पुरस्कार, ज्याचं नाव काय आहे? झिरो प्राईज, जाहीर केलेला आहे. आणि नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या या पुरस्काराचा एकूण निधी किती आहे? 5 कोटी आहे, ज्यामध्ये 3 श्रेणींमध्ये प्रत्येकी 1 कोटी देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर भारताबद्दल आणखीन महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 अलीकडेच रिलीज झालेला आहे, ज्याच्यामध्ये भारताचा 80वा क्रमांक लागतोय. याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती कोण आहे? सिंगापूर आहे. आता भारताचा साक्षरता दर जो आहे तो 80.9% इतका वाढलेला आहे. त्याचबरोबर भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या जी आहे ती 98 वरती पोहोचलेली आहे, ज्याच्यामध्ये गोकुळ जलाशय, उदयपूर तलाव, गोगाबिल तलाव, कोपरा जलाशय आणि सिलीसर तलाव हे देखील इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार आहे. आणि जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारत कितव्या स्थानावरती होता? 151व्या स्थानावरती होता. याच्यामध्ये नॉर्वेचा पहिला क्रमांक लागलेला आहे. आता भारताने महिला आशिया कप रायझिंग स्टार्सचा किताब देखील जिंकलेला आहे. त्याचबरोबर AI इम्पॅक्ट समिट दरम्यान भारतानं USच्या पॅक्सिलिका उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा देखील केलेली आहे. याच्याशी रिलेटेड जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अटेंड केलेला आहे. जर ते तुम्ही मिस केलं असेल तर ते देखील एकदा पाहून घ्या. बघा, जागतिक उपासमारीशी लढण्यासाठी भारत 2 लाख टन तांदूळ जो आहे तो पुरवणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, पहिला ईशान्य भात महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे क, नागालँड. तर बघा, नागालँडमधील चुमोकेदिमा येथील कृषी प्रदर्शनात पहिला ईशान्य भात महोत्सव जो आहे तो साजरा होणार आहे. आणि 26 आणि 27 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? बघा,
पारंपरिक भाताच्या जातींना प्रोत्साहन देणं आणि त्यांचं संवर्धन करणं. नागालँडशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर नागालँडबद्दल विशेष असं काय बघूया आपण. बघा, नागालँडमध्ये पेंगोलिनची शिकार त्याचबरोबर व्यापारावरती बंदी घालण्यात आलेली आहे. आणि नागालँडमध्ये जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यूच्या ज्या नोंदी आहेत त्यांचं डिजिटलायझेशन सुरू करण्यात आलेलं आहे. आता नागालँडमध्येच रुसोमा ऑरेंज फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. आणि नागालँडमध्ये होया नागेसिस नावाची एक नवीन वनस्पतीची प्रजाती देखील सापडलेली आहे. त्याचबरोबर मिशन वॉटरशेड पुनरुत्थान सुरू करण्यात आलेलं आहे. आणि नागालँडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन केले जातील. त्याचबरोबर नागालँडमध्ये 2 दिवसीय 22व्या कॉमनवेल्थ संसदीय संघटनेच्या परिषदेचा नुकताच समारोप झालेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यातील बेला ग्रामपंचायतला अलीकडेच भारतातील पहिलं नेट शून्य पंचायत बनलेली आहे? तर नेट शून्य म्हणजे काय आहे? जिकडे कार्बनचं उत्सर्जन नाके बराबर आहे, म्हणजे 0. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, महाराष्ट्र. ठीक आहे. तर बघा, भारताची पहिली नेट शून्य पंचायत म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत आहे, जिकडे कार्बनचं उत्सर्जन 0 आहे आणि झाडे लावलेली आहेत त्यांनी. त्याचबरोबर सोलार पॅनल देखील बसवलेले आहेत. आणखीन महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर बघा, महाराष्ट्रामध्ये उजनी धरण, जायकवाडी धरण, कोयना धरण, नवेगाव नागझिरा, सह्याद्री, मेळघाट, ताडोबा, अंधेरी बोर हे व्याघ्र प्रकल्प आहेत. लोकसभेमध्ये 48, राज्यसभेमध्ये 19 आणि विधानसभेमध्ये 288 सीट्स आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत 3रा तर लोकसंख्येच्या बाबतीत 2रा क्रमांक लागतोय महाराष्ट्राचा. आणि कांदा आणि द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र भारतात पहिल्या नंबरवरती आहे. आता महाराष्ट्रातील सौंदला हे भारतातील पहिलं जातमुक्त गाव बनलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपण कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वसई कॅथेड्रलला संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, भारतातील पहिला संगीतमय रस्ता कुठे बांधण्यात आलेला आहे? मुंबईमध्ये. संरक्षण मंत्री आता राजनाथ सिंह आहेत. यांनी नागपुरात दारुगोळा युनिटचं उद्घाटन केलेलं आहे. नवी मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे यांच्या नावच्या. त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन 2026च्या झाकीत महाराष्ट्राच्या झाकीने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. भारतीय हवाई दलाने भव्य एअर शो आयोजित केलेला आहे. कुठे? नाशिकमध्ये. आणि टाटा समूह जो आहे तो महाराष्ट्राच्या AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच कोणत्या देशाने 40 देशांमधून पोल्ट्री आणि अंडी आयात करण्यावरती बंदी घातलेली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, सौदी अरेबिया. तर बघा, सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सौदी अरेबियानं काय केलेलं आहे? बांगलादेश आणि भारतासह 40 देशांमधून पोल्ट्री किंवा अंडी आयात करण्यावरती बंदी घातलेली आहे. जागतिक साथीच्या अज्ञातांच्या आणि व्हीएन इन्फ्लुएन्झा म्हणजेच बर्ड फ्लू बद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवरती सौदी अन्न आणि औषध प्राधिकरणने हा डिसिजन घेतलेला आहे. आता सौदी अरेबियाची राजधानी काय आहे? रियाद. चलन आहे सौदी रियाल. राजा सलमान बिन अब्दुल अझीज अल सौद आहेत आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान हे आहेत. त्याचबरोबर सौदी अरेबियाने 50 वर्ष जुनी कफला पद्धत जी आहे ती रद्द केलेली आहे. सौदी अरेबियामध्ये तेलुगू भाषा साजरा केला जातोय. त्याच्याबरोबर भारताने दागिन्यांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी जेहादमध्ये साजेक्स 2025 जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि भारत आणि सौदी अरेबियाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना देखील केलेली आहे. तर आजच्या सेशनमधला आपला शेवटचा क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, भारत आणि कोणत्या देशाने अलीकडेच वन्यजीव सहकार्य वाढवण्यासाठी करारावरती स्वाक्षरी केली आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे.
तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी, नेपाळ. तर बघा, भारत आणि नेपाळनं काय केलेलं आहे? 25 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे जंगले, वन्यजीव संवर्धन, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल या विषयांवरती एक सामंजस्य करार केलेला आहे, MOU ज्याला आपण म्हणतोय. या कराराचा उद्देश काय असणार आहे? सामायिक परिसंस्थांचं संरक्षण आणि सीमापार वन्यजीव कॉरिडॉरची पुनर्संचयित करणे हे असणार आहे. त्याचबरोबर कामी रीता शेर्पा यांनी 31व्या वेळी एव्हरेस्टवर चढाई करून स्वतःचा विक्रम मोडलेला आहे. हे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ते पण लक्षात घ्या. बघा, भारत नेपाळ युद्धाभ्यास, त्याचं नाव काय आहे? सूर्यकिरण. हे महत्त्वाचं आहे बघा, डिफेन्सशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात, तर ह्याचं नाव लक्षात ठेवा. नेपाळची राजधानी आपल्याला माहिती आहे काठमांडू आहे. चलन नेपाळी रुपया आहे. पंतप्रधान कोण आहेत? सुशीला कार्की. आणि राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडे. त्याच्यानंतर बघा, कामी रीता शेर्पा ह्यांचं आत्ताच आपण बघितलं. त्याच्यानंतर बघा, नेपाळमध्ये साजरा होणारा जगप्रसिद्ध यमरी उत्सव आहे. आणि नेपाळमध्ये 300 वर्ष जुना कार्तिक नाच महोत्सव संपन्न झालेला आहे. RBIने नेपाळला भारतीय रुपयांमध्ये कर्ज देण्याची परवानगी देखील दिलेली आहे. आणि नेपाळमध्ये साजरा होणारा 5 दिवसांचा महोत्सव कुठला आहे? तिहार उत्सव आहे. ठीक आहे. या काही महत्त्वाच्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहेत, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा अदर तुम्हाला काही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.